नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. पहिल्या भागात आपण मित्रांनो बघितलं, वरच्या टोपीचे पत्रे आपण लावलेले होते आणि स्ट्रक्चर आपला पूर्ण झालेला होता. मग आपण काल इथे एका बाजूचे पत्रे लावले. इथे पाऊस वगैरे आणि वारा जास्त असल्यामुळे एक बाजूची आपण टॅपिंग पूर्ण केली आणि आता आपल्या दुसऱ्या बाजूची आपण टॅपिंग इथे लावून सुरुवात करत आहोत. हे आपले वरची लाईन आपली 10 फुटाची, या मधल्या पोर्चमध्ये आपण 12 फुटाचे पत्रे लावले आहेत आणि दुसऱ्या बाजूक आपण 10-10 फुटाचे पत्रे लावले. इथे वरच्या टोपीसाठी आपण 6-6 फुटाची पत्र्याची लाईन, 12 फुटी पत्रे आपण कापून 2 भाग केले आणि 12 फुटी पत्रे अशा प्रकारचा आपला इथे स्ट्रक्चर आज पूर्ण झाला. टॅपिंग वगैरे मारून पूर्ण झाले. हे बघा इथे पण तर अगोदरच आपणाक इथे लावचे लागतात. आणि या वरना स्ट्रक्चर कसं दिसतं बघू शकता. हे टाटाचं स्ट्रक्चर हा, टाटा पत्र्याचा. बघा आज टॅपिंग वगैरे पूर्ण झाले. इथे खालून आपण टचअप केला, सिल्वर कलर मारलो आज सगळीकडे. हे आपल्या मालकांचे मोठे भाऊ असत, कदम साहेबांचे. हे जे आपण पाईप उभे केले ते 3x3चे स्क्वेअर पाईप उभे केलेत आणि ते अँकर बसण्यावर खाली मारलेले आहेत. मग इथे कॉन्क्रीट वगैरे घालून आपण हे आज काम पूर्ण फायनल झालं काम आपलं इथला. इथे आपण झोपावं लावचो म्हणून एक 4-2 पाईप आपण ह्या मधल्या प्लेसमध्ये वरती लावलेलो असा. हे स्ट्रक्चर 4 फूट बाहेर काढलेला, समोरून पण आणि साईडनं पण. एक सीडी बनवली इथे. या पूर्ण स्ट्रक्चर कैचीचं असल्यामुळे त्या मजबूत आहे, म्हणजे त्या जंप होऊचा नाही. चार 2च्या पाईपाची आपण कैची बनवली आणि ते खाली 2.5-1.5चे पाईप वापरले. हे बघा, आणि तेच 2.5-1.5चे पाईप आपण इथे पर्लिंगसाठी वापरले पत्र्याच्या खाली. इथे शेड आपण बाहेर 4 फूट बाहेर काढलेली असं, सगळ्या बाजून, समोरून पण आणि दोन्ही बाजून पण. बघा आपण इथे झोपाळं लावचो असं. हे बाहेर खालून बघू शकतास तुम्ही. 4 फूट बाहेर असल्यामुळे इथे झड मारूची नाही किंवा पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये यायचं नाही. ही समोरची बाजू आहे छपराची. मित्रांनो, ह्या छपराचा जो पहिलो व्हिडिओ मी टाकला आहे पार्ट 1 म्हणून, तो लोकांनी भरपूर बघितलो. आता हे दुसरा जो व्हिडिओ मी टाकला आहे तो पत्रे पूर्ण झाल्यानंतर किंवा स्ट्रक्चर पूर्ण टचअप वगैरे केल्यानंतरचा व्हिडिओ असा. जे लोक माझा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आणि मला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये.